श्री स्वामी समर्थ. बघा, समर्थ म्हणतात की जीवनात आनंदी राहायचं असेल तर ह्या 5 नियमाचं आपल्याला पालन करता आलं पाहिजे असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि बघा, समर्थ म्हणतात की स्वतःची तुलना दुसऱ्याबरोबर कधीही करू नका. म्हणून समर्थ म्हणतात की तुम्ही एखाद्याशी तुलना करायला जाणार आणि आयुष्यात अडचणी तुम्हीच वाढवून घेणार असं समर्थ आपल्याला ते सांगतात. म्हणून समर्थ म्हणतात की तुमची तुलना इतरांबरोबर करू नका. मागील जन्माच्या संचितानुसार या जन्मामध्ये कमी जास्त असं फळ प्राप्त होत असतं. त्यामुळे समर्थ म्हणतात की तुम्ही इतरांबरोबर तुलना करू नका. तुलना केल्यामुळेच आपल्याला त्रास दुःख होतं असं समर्थ आपल्याला ते सांगतात. दुसरं म्हणजे समर्थ म्हणतात की वर्तमान काळात जगा. जास्त विचार करू नका. जास्त विचार करून आपला वेळ वाया घालवू नका. तोच वेळ एखादी कृती करण्याकडे लक्ष द्या. एखादं कौशल्य शिका. एखादं काम करा आणि तो वेळ असा सत्कर्मी लावा असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आता तिसरा नियम समर्थ सांगतात की भूतकाळात ज्या गोष्टी घडल्या आहेत त्याचा जास्त विचार करू नका. कारण भूतकाळच्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या आपण परत जाऊन त्या काही सुधारू शकत नाही. त्यामुळे भूतकाळ जो गेला तो परत आपल्या आयुष्यात येत नाही. त्यामुळे समर्थ म्हणतात की भूतकाळाचा जास्त विचार करू नका. भूतकाळात असेच का घडलं, तसंच का घडलं, मी असेच का वागले, मी तसं वागायला नको होतं, माझं चुकलं का, असे जास्त विचार करून वेळ वाया घालू नका. जो वर्तमान काळ आहे ना तोही तुम्ही खराब करता असं समर्थ आपल्याला ते सांगतात. म्हणून समर्थ म्हणतात की वर्तमान काळ जो चालू आहे तो कसा मी सत्कर्मी लावू याकडे जास्त लक्ष द्या असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आता चौथं म्हणजे समर्थ म्हणतात की लोक काय म्हणतील याचा जास्त विचार करू नका. तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही काम करा. लोक काय म्हणतील याच्याकडे जास्त लक्ष देऊ नका असं समर्थ आपल्याला ते सांगतात. समर्थ म्हणतात की लोक नेहमी काहीही केलं तरी बोलतच असतात. चांगलं केलं तरी बोलतात, वाईट केलं तरी बोलतात, काही नाही केलं तरी बोलतात, काही केलं तरी बोलतात. त्यामुळे जे तुम्हाला योग्य वाटेल, जे तुम्हाला आवडेल ते तुम्ही काम करा. लोक काय म्हणतील याच्याकडे जास्त लक्ष देऊ नका किंवा त्याच्याकडे जास्त त्या गोष्टीकडे विचार करू नका असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि पाचवं म्हणजे जीवनात आनंदी आणि समाधानी राहण्याचा प्रयत्न करा. जीवनात आनंदी समाधानी राहण्याचा प्रयत्न करा. आणि जीवनामध्ये आपल्याला भगवंताने जे काही दिले आहे त्याबद्दल भगवंताचे आभार माना. आपलं आरोग्य उत्तम असं त्याबद्दल भगवंताचे आभार माना. आपल्याला घर मिळालेलं असं त्याबद्दल आभार माना. आपल्याला आपले जे नातेवाईक म्हणजे बहीण भाऊ आई वडील हे चांगल्या स्वभावाचे भेटलेले असतात त्याबद्दल आभार माना. आपल्याला सहज एखादी गोष्ट भेटते त्याबद्दल आभार माना. म्हणून समर्थ म्हणतात की जीवनात आनंदी समाधानी राहण्याचा प्रयत्न करा आणि जे आपल्याला मिळाले आहे त्याबद्दल ईश्वराचे आभार माना असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आपण आभार मानलं ना तर भगवंत ईश्वर आपल्याला त्याहीपेक्षा जास्त देण्याचा प्रयत्न करतो. आपण काय करतो, आपल्याकडे जे आहे त्याकडे दुर्लक्ष करतो आणि आपल्याकडे जे नाही त्याकडे आपले 99% लक्ष असतं आणि जे आहे त्याकडे फक्त 1% लक्ष असतं. त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये दुःख, त्रास आणि वेदना होतात. म्हणून समर्थ म्हणतात की जे भगवंताने आपल्याला दिलंय ना त्याचे आभार मानण्याचा तुम्ही नेहमी आभार मानत राहावा असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की आपल्या देवावर पूर्णपणे विश्वास पाहिजे. आपल्या कुलदैवतावर सुद्धा पूर्णपणे श्रद्धा हवी, विश्वास हवा. विश्वास असेल ना तर सर्व काही गोष्टी शक्य होतात. जर आपला विश्वासच नसेल तर गोष्टी शक्य होत नाहीत. म्हणून समर्थ म्हणतात आपल्या भगवंतावर, आपल्या परब्रह्मावर आपला पूर्णपणे विश्वास पाहिजे. कोणतीही परिस्थिती येऊ दे, माझा परब्रह्म यातून मला बाहेर काढणार, हे जर आपण आपल्या मनाला सांगितलं ना तर सहज परब्रह्मेश्वर आपल्याला त्या संकटातून बाहेर काढतो. हे जर 5 नियमाचं आपण पालन केलं तर आयुष्यात कधीही दुःख आणि त्रास आपल्याला जास्त होणार नाही असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. तरी आता आपण येथेच थांबूया. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.